केंद्र सरकार राशन कार्डमध्ये काही ना काही नियम लावून, अटी लावून जे अपात्र आहेत राशन कार्डसाठी, जे राशन घेण्यासाठी अपात्र आहेत, त्या कुटुंबांना अपात्र करण्यात येत आहेत। तसंच अजून एक सरकारने एक नियम काढलेला आहे। त्या नियमामध्ये समजा जे कुटुंब बसत नाही त्या कुटुंबांना अपात्र करण्यात येत आहेत। तर ते नियम कोणते आहेत आपण समोर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी सरकार जे आहे फक्त पात्र कुटुंबांनाच या रेशन कार्ड म्हणजे रेशनचा जो लाभ आहे फक्त पात्र कुटुंबांनाच मिळणार आहे। तर दरवर्षी आपल्याला जी KYC आहे ती आपल्याला करावी लागते। त्या KYC प्रमाणेच आपल्याला राशन मिळते। जर ती जी KYC नाही केली तर आपल्याला राशन मिळणे पण बंद होणार आहे। ठीक आहे। पण आता सरकारने एक नवीन अजून नियम काढलेला आहे, एक अट काढली आहे। त्या अटीमध्ये समजा जर ते कुटुंब बसलं तर त्या कुटुंबाला यापुढे आता राशन मिळणार नाही। तर ते नियम कोणते आहे, अटी कोणत्या आहेत, तर आपण समोर जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आताच मागच्या महिन्यामध्ये सरकारने जे राशनसाठी ज्यांनी KYC केली नाही त्यांना राशन मिळणे बंद केले आहे। तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही KYC करून घ्या। जिथे तुम्हाला राशन मिळते त्याच रेशन दुकानामध्ये तुम्हाला जाऊन KYC करणे आहे। किंवा तुम्ही समजा बाहेर गावी राहता, शहरामध्ये राहता, तर तुम्हाला तिथे त्या कंट्रोल म्हणजे जिथे गोदाम मिळतो तिथे जाऊन तुम्हाला तिथे KYC तुम्ही करू शकता। पण सरकारने आता एक नवीन निर्णय काढलेला आहे 2025 पासून। आता हा मार्च एंडिंग संपल्यानंतर हे जे नियम आहेत ते लागू होणार आहेत। तर ते नियम तर बघा राशन कार्डवाल्यांसाठी महत्त्वाचा आहे। ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघत आहात, तर बघा त्या इमेजमध्ये असं लिहिलेलं आहे, फॅमिली मेंबर हॅज अ 4 व्हीलर व्हेकल रजिस्टर ऑन हिजर नेम। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये एका मेंबरकडे 4 व्हीलर आहे आणि ती जी 4 व्हीलर आहे त्याच्या नावावरती आहे। तर सरकारचा हा जो एक नियम आहे, असं म्हणणं आहे की ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे त्या कुटुंबांना आता यापुढे राशन मिळणार नाही, म्हणजे त्या कुटुंबाला राशनमधून वगळण्यात आलेला आहे। तर हा एक सरकारने नवीन नियम काढला आहे। सरकारचं म्हणजे काय आहे की जे पात्र कुटुंब आहेत, रेशनसाठी 100% पात्र आहेत, त्यांनाच राशन मिळावं हे सरकारचं एक धोरण आहे। आणि त्याचप्रमाणे हे सरकार जे आहे नवीन नियम आणि अटी काढत राहते। तर त्याचप्रमाणे ही जी 4 व्हीलरची अट आहे आणि आता नुकतीच काढलेली आहे, तुम्ही इमेज बघितलेली आहे। मला माझ्या मित्राने ही जी इमेज आहे ती पाठवलेली आहे। तर त्याच माझ्या मित्राकडे जे 4 व्हीलर आहे आणि ही जी 4 व्हीलर असल्यामुळे माझ्या मित्राच्या कुटुंबाला जे राशन मिळणं बंद झालेलं आहे। पूर्वीच्या काळात कसं झालं होतं की ज्यांच्याकडे पैसा होता त्यांनी असं पैसा देऊन राशनमध्ये आपलं नाव जोडलेलं आहे। म्हणजे जो BPL मध्ये किंवा अंत्योदयमध्ये बसत नाही त्यांनी पण आपलं BPL कार्ड, ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर शेती आहे, जो सरकारी ड्युटीवरती आहे म्हणजे नोकरीवरती आहे, त्यांनी पण त्यांच्याकडे BPL रेशन कार्ड आहे। पूर्वीच्या काळामध्ये पैसे देऊन किंवा काही सांगून किंवा ओळखीचे असल्यास काही सांगून ते जे BPL कार्ड आहे बनवून घेतलं आहे। पण त्याच्याकडे अमाप पैसा आहे त्या कुटुंबाकडे, त्याच्याकडे सरकारी नोकऱ्या। माझ्या गावामध्ये पण असं होतं, ज्यांच्याकडे सरकारी ड्युटी होती त्यांचं कार्ड पण BPL आणि जे गरीब आहे त्यांचं रेशन कार्ड आहे ते पांढरं। ठीक आहे, समजलं का? ज्यांच्याकडे सरकारी ड्युटी आहे त्यांनी पैसा देऊन त्यांचं कार्ड जे आहे ते BPL बनवलेलं आहे आणि जे गरीब कुटुंब आहेत, ज्यांची ना ओळख ना पाळख नाही, पैसा जे देऊ शकत नाही, त्यांचं कार्ड पांढरं बनलेलं आहे। सध्या आताही ऑलरेडी अवेलेबल आहे। तर ज्यांच्याकडे BPL आहे म्हणजे ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांच्याकडे जर BPL कार्ड असेल किंवा कोणतंही कार्ड असेल तर ते कार्ड आता रद्द होणार आहे। यापुढे त्या कुटुंबाला जे आहे राशन मिळणार नाही। तर सरकार काही नवीन नियम आणि अटी काढते तर ते चांगल्यासाठीच काढते, कारण ज्याच्याकडे अमाप पैसा आहे, सरकारी ड्युटी आहे, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना सुद्धा हे राशन घेण्याची काय गरज आहे, ते राशन घेऊन विकतातच। पण जे कुटुंब ज्यांच्याकडे खायला काहीच नाही, या हातावर आणि या हातावर खाणे,
असं वालं जर काम असेल ज्या कुटुंबाकडे, तेच कुटुंब फक्त या राशनसाठी 100% पात्र आहेत, त्यांनाच राशन मिळत राहावं हे माझा पण विचार आहे. आणि सरकार जे नियम काढत आहे चांगल्यासाठीच काढत आहे. ही जे नियम काढला आहे 4 व्हीलरचा तो चांगल्यासाठीच आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे आता त्या कुटुंबांना यापुढे राशन मिळणार नाही. हे सरकारचा जो निर्णय आहे तो 100% चांगला आहे आणि खरा आहे. माझ्याकडून पण सहमती आहे. कारण जे कुटुंब 100% राशनसाठी पात्र आहेत त्याच कुटुंबांना राशन मिळत राहावं आणि जे कुटुंब 1% पण पात्र नाही त्या कुटुंबांना यापुढे राशन नाही मिळत राहावं हे पण माझी इच्छा आहे. माझीच का तुमची पण इच्छा आहे. तुम्हाला पण वाटतं असंच व्हायला चांगलं होतं. तर खरंच झालेलं आहे की सरकारने आता ज्याच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर आहे नावाने त्या कुटुंबांना आता यापुढे राशन मिळणार नाही. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.